आवाज. केहाळ येथे भव्य मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम. ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात तपासणी. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूर तालुक्यातील केहाळ येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत नागरिकांच्या सेवेसाठी उपयुक्त उपक्रम राबवावा या त्यांच्या सूचनेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराला केहाळ गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. शेकडो नागरिकांनी विविध आजारांची तपासणी करून घेतली तसेच तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल अवचार, उपकेंद्राचे अधिकारी धीरज अकमार, सिस्टर निकिता वाघमारे, आरोग्य सेवक आरटी गायकवाड यांच्यासह तज्ञ सर्जन डॉक्टर अनिल गीते, डॉक्टर धनंजय घुगे, डॉक्टर विजय बुधवंत थोरवे आदींनी विशेष परिश्रम घेत नागरिकांची तपासणी केली. कार्यक्रमाच्या वेळी केहाळ गावच्या सरपंच गंगूबाई सदाशिव घंदारे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच संदीप प्रभाकरराव घुगे, जिंतूर विधानसभा प्रमुख डॉक्टर पंडित दराडे, जिंतूर शहराध्यक्ष विलास भंडारे, पंचायत समिती सदस्य धम्मपाल तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आलं असून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी तसंच ग्रामपंचायत कार्यालय केहाळ आणि त्यांचं उपकेंद्र अशा या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरासाठी पोटाचे विकार तज्ञ असतील, डोळ्याचे डॉक्टर असतील, दाताचे डॉक्टर असतील, स्त्रीरोग तज्ञ असतील, अशा सर्व प्रकारचे तज्ञ या ठिकाणी या शिबिरामध्ये बोलवलेले आहेत. सोबतच सध्या आयुष्यमान सेवा सप्ताह चालू आहे. त्या निमित्तानं आयुष्यमान कार्डाचं वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे. तर आयुष्यमान कार्डाचा खरा फायदा म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य या दोघांनी मिळून 5-5 लाख रुपयाचा मोफत विलाज, मग तो सरकारी दवाखाना असेल किंवा धर्मदायुक्त दवाखाना असेल, अशा ठिकाणी त्या कार्डाच्या मार्फत त्या ठिकाणी सर्व नागरिकांना त्या ठिकाणी इलाज केला जातो. म्हणून या मोफत शिबिराच्या निमित्तानं आणि आदरणीय दीदींच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि ज्यांना ज्यांना आयुष्यमान कार्ड मिळाले असतील त्यांनी सुद्धा एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला काही जे आजार असतील त्यासाठी मोफत जो इलाज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने ठेवलेला आहे त्याचा पण उपयोग घ्यावा. एवढंच नाही तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत करण्याचं काम आपल्या दीदींच्या मार्फत होत आहे. म्हणून वाढदिवसानिमित्त सेवेची संधी मिळावी म्हणून या ठिकाणी आजचं हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरासाठी खास आमचे संदीप घुगे, अशोकराव घुगे, आमचे पंचायत समिती सदस्य प्रधान या सगळ्यांनी, त्यानंतर पांडुरंग आढे या सगळ्यांनी परिश्रम घेतलेत. फक्त आणि सरपंचांनी सुद्धा, सरपंच आहेत या ठिकाणी, या सगळ्यांनी परिश्रम घेतलेत आणि हे शिबिर निश्चित चांगल्या प्रकारे पाहिलं असेल की या ठिकाणी यशस्वी होताना दिसत आहे. धन्यवाद. आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदरणीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर यांचा वाढदिवस आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या दीदींनी एक आवाहन केलं होतं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हार, तुरे, फुले असा काही व्यर्थ खर्च करू नका, त्यापेक्षा आरोग्य सेवा, झाडे लावगण असे काही सामाजिक उपक्रम राबवा. असं ते डोक्यात घेऊन आमच्या सरपंच महोदया गंगूबाई घंदारे यांनी एक आमच्याजवळ कल्पना मांडली की आपण गेल्या वर्षी जसे दीदीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलं होतं त्यावेळेस काय प्रोग्राम करायचा. मग असा एक प्रसंग घडला की मला माझ्या आईला HB कमी झाल्यामुळे रक्त द्यायला परभणीला न्यावं लागलं.
मग तिथं मग आई म्हटले की हे बघ, आपल्याला एवढा त्रास होतोय आपल्याकडे सगळं असून, तर गोरगरीब जनतेला त्यांना काय किती त्रास होत असेल. आणि मग ते मला थोडं क्लिक झालं. मग त्या निमित्तानं दीदीचं बोलणं आठवलं की तुम्ही एखादी आरोग्य सेवा वगैरे काहीतरी द्या मोफत, जेणेकरून मोफत असल्यामुळे गोरगरिबांना त्याचा फायदा होईल. मग आमचे सरपंच महोदय, आमचे चेअरमन, पंचायत समिती सदस्य धम्मपाल प्रधान यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आमच्या सदस्यांनी सभापतींना बोलून एक ह्या गव्हर्नमेंटचा इथे मोफत आरोग्य तपासणीचा कॅम्पस लावून दिला. आमच्या कॅम्प उपकेंद्र आहे इथे. त्याप्रमाणे आज आमच्या इथं आता सकाळी 11 वाजल्यापासून येलदरी आरोग्य उपकेंद्राचे टीम, त्यानंतर जिंतूरचे काही नामवंत डॉक्टर, नेत्र तज्ञ बुधवन सर, डेंटिस्ट गुगे सर आणि सर्जिकल गीते सर आणि थोरवे साहेब यांनी म्हटले आम्ही इथे समाजकार्यात सहभाग देण्यासाठी आम्ही तुमच्या इथे कॅम्पला येतो, मोफत आरोग्य सेवा देतो. त्याप्रमाणे ते आले, इथं आता आरोग्य सेवा देत आहेत. आता सकाळी इथे 11 वाजल्यापासून कॅम्प सुरू झालेला आहे. आतापर्यंत जवळपास 80 रुग्णांनी त्याची सेवा घेतली आहे आणि आणखीन चालूच आहे. त्याप्रमाणे काय आता एवढं